अपघाताच्या वेळेला मीच गाडी चालवत होतो. वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शहाची कबुली. आई आणि 2 बहिणींचा गुन्हे शाखेनं नोंदवला जबाब. मिहीर शहाचे वडील राजेश शहा शिवसेना उपनेता पदावरून कार्यमुक्त. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून कारवाई. मुंबईत जुहूमधील ग्लोबल तापस बारवर कारवाई. बारच्या बाहेरील शेडचं अवैध बांधकाम पालिकेनं तोडलं. मिहीर शहानं याच बारमध्ये केलं होतं दारूचं सेवन. ओबीसी आरक्षणावरून विधानसभेत अभूतपूर्व प्रसंग. सत्ताधारी आमदारांनीच बंद पाडलं कामकाज, तर विधान परिषदेतही प्रचंड गदारोळ. उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंच्या आदेशांची पायमल्ली. आक्रमक सदस्यांना बाहेर काढायला मार्शल बोलावले पण आलेच नाहीत. कामकाज तहकूब करून विधिमंडळ सचिवांची घेतली झाडाझडती. मराठा आरक्षणावरच्या आव्हान याचिकांवर आज सुनावणी. याचिकाकर्त्यांच्या आरोपांवर राज्य मागासवर्ग आयोगाचं म्हणणं आज स्पष्ट होणार. ठाकरे गटाच्या आव्हान याचिकेवर सुनावणी करा. अभिषेक मनू सिंघवींची सुप्रीम कोर्टाला विनंती. शिंदे गटातल्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र न ठरवण्याला आव्हान. अजिंक्य नाईक आणि विहंग सरनाईक यांनी भरला MCA अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज. नाना पटोलेही थोड्याच वेळात आपला अर्ज भरणार. पेडणे बोगद्यात चिखल साचल्यामुळे कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प. चिखल काढण्याचं 50% काम पूर्ण. आज रात्री 8 वाजेपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता. आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ. जानेवारी ते जून मधल्या थकबाकीसह जुलैच्या वेतनासोबत वाढीव भत्ता रोखीनं मिळणार. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा